22 जून 2025 रोजी फिर्यादी नामे निजामुद्दीन मोहम्मद सईद वय 54 वर्ष राहणार रेल्वे दवाखान्याच्या मागे नवीन पोर्टर चाळ तालुका जिल्हा जळगाव यांनी ट्रक क्रमांक MH20 EG 2639 चालक असून त्यांनी ट्रक मध्ये 27 टन तांदूळ भरून गोंदिया येथे जात असताना 4 अनोळखी इसमांनी एका 4 चाकी वाहनाने सेलिब्रेशन हॉल रिंग रोड येथे फिर्यादीचा ट्रक थांबवून त्यास ट्रकच्या खाली उतरवून मारहाण करून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला दुसऱ्या 4 चाकी वाहनात जबरीने बसवून 4 तास फिरविले व फिर्यादीच्या ट्रक मधील 27 टन तांदूळ किंमत 7 लाख रुपयाचा माल आरोपितांनी दुसऱ्या ट्रक मध्ये भरून फिर्यादी व त्याच्या ट्रकला निर्जन स्थळी सोडून तांदूळाने भरलेल्या ट्रक सह पळून गेले अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे अपराध क्रमांक 215/2025 कलम 309/6 140/3 351/3 35 BNS प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा व हायवे रोड रॉबरी सारखा धाडसपूर्ण असल्याने अमरावती आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून आदेशित केले होते। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन फिर्यादी यांच्याकडे बारकाईने चौकशी करून येणाऱ्या मार्गावरील CCTV फुटेज व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली असता माहिती प्राप्त झाली की काही इसम यांनी लालखडी भागात तांदूळाने भरलेला ट्रक आणला होता। सदर माहिती खात्रीशीर असल्याने खालील नमूद आरोपितांना शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह गुन्हा केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले। अजमत खान करामत खान वय 36 वर्ष राहणार रहमतनगर अमरावती, शेख इम्रान शेख रहमान वय 34 वर्ष राहणार हबीबनगर नंबर 1 अमरावती अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांची नावे आहेत व त्यांच्या ताब्यातून टाटा कंपनीचा 16 चक्का ट्रक क्रमांक MH41 AU 9333 किंमत 22 लाख रुपये, 27 टन तांदूळ किंमत 7 लाख रुपये असा एकूण 29 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई दरम्यान पोलीस स्टेशन नांदगाव पेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश राऊत तसेच पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथील इतर अधिकारी व अंमलदार यांचे सुद्धा महत्त्वाचे सहकार्य गुन्हा निष्पन्न करण्यादरम्यान लाभलेले आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।